नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। छत्रपती शिवाजी महाराज योजनेतील रखडलेली कर्जमाफी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। मग ही रखडलेली कर्जमाफी मिळणार का, कशी मिळणार, केव्हा मिळणार आणि किती रुपयापर्यंत मिळणार याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी हेडिंग बघू शकता, छत्रपती शिवाजी महाराज योजनेतील रखडलेली कर्जमाफी मिळण्याचा मार्ग झाला मोकळा। तर मित्रांनो, राज्य सरकारने 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 25,000 रुपये प्रोत्साहन अनुदानापासून पात्र पण तांत्रिक मुद्द्यांमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पैसे देण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत। राज्य सरकारने त्यावेळची माहिती मागवली असून 2 दिवसात जिल्हा बँकेकडे संबंधित शेतकऱ्यांची नावे पाठवण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत। त्यानुसार सुमारे 22,000 शेतकऱ्यांना 25,000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो। अशा प्रकारे राज्यातील 22,000 शेतकऱ्यांना 25,000 रुपयांपर्यंत हा लाभ मिळू शकतो, की म्हणजे जे तांत्रिक अडचणीमुळे ज्यांना पैसे मिळालेले नव्हते त्या सर्व शेतकऱ्यांना आता 25,000 रुपये हे मिळणार आहे। ते तब्बल 22,000 शेतकरी हे या ठिकाणी पूर्ण राज्यामध्ये आहेत, त्यांना 25,000 रुपये हा लाभ आता मिळणार आहे। मग केंद्र सरकारच्या थकीत पीक कर्ज माफ योजनेनंतर राज्य सरकारने 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणली होती। यामध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ, पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 25,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान, तर 50,000 रुपयांच्या वरील थकीत पीक कर्जासाठी OTS योजना प्रभावीपणे राबवली होती। यामध्ये जिल्ह्यातील 1,97,596 खातेदार शेतकऱ्यांना 373,81,70,000 रुपयांचा लाभ झाला होता। राज्यात 2019 नंतर महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली। यामध्ये 2 लाखापर्यंतचे थकीत कर्ज माफ व पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतचे अनुदान देण्यात आले। या प्रोत्साहन अनुदानाचे भिजत घोंगडे कायम असताना आता राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत वंचित शेतकऱ्यांची माहिती मागवली आहे। सहकार विभागाने जिल्हा बँकेच्या माध्यमातून विकास संस्थांकडून या शेतकऱ्यांची माहिती मागवली आहे। सोमवार म्हणजे दिनांक 22 जुलैपर्यंत ही माहिती सरकार विभागाला देण्याचे नियोजन बँकेचे असून त्या दृष्टीने सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या आहेत। विधानसभा आचारसंहितेपूर्वी या वंचित शेतकऱ्यांना लाभ देता येईल का याची चाचपणी करून निर्णय होण्याची शक्यता आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 कर्जमाफीचे खातेदार 20,282, रक्कम 71.18 कोटी, प्रोत्साहन खातेदार 1,76,036, रक्कम 286.19 कोटी, OTS पात्र खातेदार 1,278, रक्कम 16.43 कोटी। महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 कर्जमाफीचे खातेदार 47,819, रक्कम 285.12 कोटी, प्रोत्साहन खातेदार 1,77,789, रक्कम 646.36 कोटी। अशा प्रकारे मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज योजनेतील रखडलेली कर्जमाफी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। म्हणजे ही रखडलेली कर्जमाफी आता शेतकऱ्यांना मिळणार आहे अशी 100% आशा आहे, कारण की सोमवार दिनांक 22 जुलैपर्यंत सर्व सहकार विभागाला तसेच बँकांना या ठिकाणी माहिती मागितलेली आहे। डाटा गोळा करण्याचा काम चालू आहे, त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांना ही कर्जमुक्ती किंवा ही कर्जमाफी मिळणार आहे। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करा, शेतकऱ्यांपर्यंत पाठवा, कारण की जे शेतकऱ्यांची रखडलेली कर्जमाफी आहे त्यांनाही त्यांचे बँक KYC किंवा इतर काय कागदपत्र जमा करण्याचे असतील ते हा व्हिडिओ बघून करतील। तरी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। धन्यवाद मित्रांनो।